निपाणी येथील बागवान गल्लीजवळील हिदायतनगर परिसरात सध्या भीषण पाणी टंचाई, रस्ते व गटारांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या असून या गंभीर परिस्थितीकडे निपाणी नगरपालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार निपाणी नगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जाईल या आश्वासनावर नागरिकांकडून डिपॉझिट स्वरूपात 10 ते 15 हजार रुपये घेतले गेले। मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून या भागात पिण्याचे पाणीच आलेले नाही। परिणामी नागरिकांना स्वतःच्या खर्चातून पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत आहे। या भागात प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबे राहत असल्याने टँकरद्वारे पाणी खरेदी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे नागरिकांनी सांगितले। वारंवार नगरपालिका कार्यालयात भेटी देऊन तसेच लेखी तक्रारी करूनही प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक महिला व नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केला। याशिवाय परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था असून गटार व्यवस्थाही निकृष्ट असल्याने नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत। पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। दरम्यान येत्या 8 दिवसात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर निपाणी नगरपालिकेविरोधात घागरी मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हिदायतनगर परिसरातील गंभीर समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ICB न्यूजसाठी निपाणीहून संजय कांबळे। कभी सब बुरा हाल है, जरा सब बात बच्चे जाने के दवाखाने को क्यों जाने का, हमें रात को आने वाले जाने वाले औरतों की तो ऐसी मुश्किल चली है पानी की वजह से, रास्ते की वजह से, ऐसा गटर की वजह से। जरा हर एक बात से जरा काळजी लेना पड़ता है। हर हमें इधर दूर है करके खेता में रहते भी क्या हर बात की यो लेना पड़ता है फिकर, कुछ क्या फिकर नहीं, कौन सी तो फिकर लेनी हो ना, हर बात से फिकर नहीं, कुछ भी न पानी की ना रास्ते की न गटर की न कुछ ही नहीं। परसों जल्ले भाई आए थे, वो उद्घाटन करको गए बाद में कत्ते दिन से अभी पाइपलाइन करे सो है, अभी दो यो डालने का है करने लगे कॉका, लेकिन कॉक कब डालने का, वो पानी कब आने का, कुछ तो जो करने हो ना, नहीं कुछ चीज कैच नहीं तो कब क्यों करने का। बच्चे देखे तो छोटे छोटे रास्ते को जाने को, स्कूल को ऐसी प्रॉब्लम है, बॉडी को जाती है हड्डा बॉडी को धोना धो को सब योकर को ले जाते, रोज के टैंकर मंगाते हैं। एक टैंकर मंगाए तो 500 रुपये लाए तो हमें रोज के कमा को खाने वाले करता और हमें वो पानी मंगाने वाले करता। क्या तो भी होना के नको, हम ना कुछ तो भी रोजी की भी मसलियत है और पानी की भी मसलियत है, जाना आने की भी करो, कुछ तो भी कुछ क्या तो ये होना रास्ते के बारे में, सबके बारे में जरा फिक्र ले, बहुत अच्छा होगा। पाणी आणून प्यायला सगळ्याला वापरायला लागल्यात आणि पाणी प्यायचं ॲक्वाचं आणून पैशानंच वापरायला लागल्यात। मग इथं नगरपालिका प्रशासनाला तुम्ही सांगितलं इथं पाण्याचं भरपूर तक्रार केलेल्या आहे। इकडं नगरसेवकांच्या इथं जाऊन मोर्चा करून आणलेला सगळेजण जाऊन, आणि पाईप त्यांचं सगळं जोडलेलं आहे। पाणी आम्ही पहिला राहायला आलतो 1.5 वर्षाच्या पाठीमागं, 1.5-2 वर्षाच्या पाठी पाणी भरपूर होतं, तर आत्ताच चालते वेळेत कोण आहे पाणीच येणं झालं। मग काय प्रॉब्लेम आहे आम्हाला पण कळणार, नगरपालिका येते म्हणायला लागले तर काय ते कळणार झालं। मग पर्याय व्यवस्था म्हणून आता पाण्याची व्यवस्था कसं करायला आहे? पाणी मग टँकरने मागवावं लागले आणि बाहेरचं बागवान गेलेले येते तिथनं पाणी भरून आणतं प्यायला। तिथून इकडेपर्यंत पाण्याची व्यवस्था करता, पाणी प्यायला आणतोय। काय मागणी आहे तुमची? आम्हाला पाणी व्यवस्थित येऊन दे, 4 दिवसांनी येऊन दे, खरं व्यवस्थित येऊन दे। आता गावात कसं 24 तास पाणी असतंय तसं इथं पण येऊन दे, 4 दिवसांनी येऊन दे किंवा 8 दिवसांनी येऊन दे, अर्धा तास येऊन दे म्हणून, अर्धा तास येऊन दे नाही गावात कसं येते 4 दिवसांनी येऊन दे किंवा 6 दिवसांनी येऊन दे पाणी, खरं आम्हाला व्यवस्थित पाणी येऊन दे भरपूर। आता किती दिवस झाले पाणी आले नाही? पाणी येणंच झालंय, पाणी येतंय खरं कसं बुडबुड करते तिथंच यायला लागले, पाणी परत येणंच झालं। चावीला पाणी नाही, पाठीमागच्या 1.5 वर्ष झालं चाव्यासनी पाणी नाही। एका चावीला 7-8 जण असं भरालंय, 4 जण 4 चाळीसनी येते, ते पण आता 1.5 महिना झालं पाणी नाहीये। टँकर मागून एका टँकरला 450, 7-8 टँकर पाणी झालं, मग कसं करणार? मग नगरपालिकेला निवेदन दिलंय सगळं, ते सगळं केल्या सोडा, त्यांच्याकडे काय चूक नाही करत, स्टॉक बसायला तेवढंच राहिले त्यांचं पण काम। मग याबद्दल त्यांनी दखल घेतली नाही? घेतल्यात की तिकडनं पाईपलाईन करून आणल्यात, खरं जरातच काम अडकले। चांगला नाही, आणि बाहेरून पाणी आणताना रस्ता अर्ध हागर त्या रस्त्यावरच पाणी रस्त्यामध्ये पाणी नसतो, येतच म्हणून सांगायला लागले, त्याला पाण्याचा घरनी एक थेंब पाणी नाही यायचे, त्याला पाणी बी नाही, तर सगळी बायका गोळा करतो, घागे गिरून जाऊन तिथंच बसायचं आणि दगड मारणार, एवढंच करायचं आम्हाला। आणि काय करायचं नाही आहे, पाणी आम्हाला पाहिजे नको सांगा, आम्ही काही इथं जगायचं आहे की नाही?
मग पाणी आहे दुसरं काय आहे काय पाणी प्यायला पाहिजे पाणी घ्यायला जाऊन माझा पोरगा पडला अक्षण कोण आलं काय बघायला पाणीसाठी पडला का कशासाठी पडला ते आलं काय बघायला आता काय नाही पूर्ण बायका गोळा करणार घागरी घेऊन जाणार आणि बसणार तिथं नगरपालिकापाशी एवढंच करणार दुसरं काय करणार नाही जेव्हा पत्र पाणी सोडत आहे तेव्हा पत्र आम्ही उपाशी बसतात करत तिथं बसणार